नाशिक शहरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर एकीकडे शहरात पाणी तुंबलेलं आहे। अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। गंगापूर रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनं जे आहेत ते खड्ड्यांमध्ये अडकलेले आहेत आणि महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री स्वतः मैदानात आलेल्या आहेत। आपण सकाळपासून या ठिकाणी पाहणी करतात, काय परिस्थिती आहे? अनेक भागात पाणी साचलंय। हो, आता आपल्याकडे खूप पाऊस झाली आहे। रात्री 10-12 तासात जवळपास 120 mm ची पाऊस आहे। 60 mm चे वर अतिवृष्टी आपण डिक्लेअर करतो, तर त्याच्यापेक्षा पण डबल पाऊस झालेली आहे। तर गंभीर स्थिती आहे शहरात। तरी आपण पूर्ण यंत्रणा आपली सज्ज। आता पण तुम्ही बघितलं, सगळी मशिनरी इक्विपमेंट एक एरियामध्ये जाऊन पटकन पाणी काढताय आणि काही व्हेकल्स वगैरे जे फसले आहे ते पण काढताय। मॅडम, शाळांच्या संदर्भात काय निर्णय झाला? शाळांचा आपण इमिजिएटली बंद करायला लावला आहे। जे काही शाळा, समजा काही शाळांनी ऑटोमॅटिकली असं काली बंदच केला होता, पण ज्यांनी जरी केला नसेल त्याला सांगितलं आहे की जसं तुम्हाला थोडा हे ओपन मिळाला, पाऊस जर कमी झाली, इमिजिएटली मुलांना घरी पाठवा, बिकॉज संध्याकाळपर्यंत थोडा ऑरेंज अलर्टचा आपल्याकडे इशारा आहे। आपण अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना खास करून सूचना केल्या होत्या की ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्याव्या, तसं दिसत नाहीये। काय कारवाई होऊ शकते? बऱ्यापैकी त्यांनी केला पण आहे। जसा गंगापूर रोडचा हा जे भाग आहे आपला, समजा ते सागर स्वीट्स पर्यंतचा, तिथे पूर्ण रस्त्यात बॅरिकेडिंग दिसेल भोसलाच्या समोर पण त्याचे पुढे तसं नाही आहे, तर ते इमिजिएटली परत त्याला सांगितलं ते करतोय आणि जिथे जिथे नाही आहे अजून आमच्याकडे जे सूचना येईल ते आपण करून घेणार। आपल्याकडनं काय अलर्ट असणार आहे? नाशिककरांना काय आव्हान असणार आहे? माझा एकच अलर्ट आहे की अजून 12 तास घराचे बाहेर पडू नये, आणि कारण की रोडवर जर एवढे झाड पडत आहे ते आपल्या हातात नाही आहे। कोणाच्या वर जर पडला, काही हे झाली, हानी झाली, जीवाची हानी झाली, कारण की आतापर्यंत नाशिकमध्ये तशी जीवहानी नाही झाली आहे, ते होऊ नये त्यासाठी सगळ्यांनी त्यांचे घरी थांबावे। आणि पूर्ण यंत्रणा, आपले डिप्टी मेयर साहेब, मेयर मॅडम आहे, ते सगळे फील्डवर आहे, सगळे नगरसेवक फील्डवर आहे, तर सगळ्यांनी ऑलरेडी लोकप्रतिनिधी पण मेसेज दिला आहे त्यांची एकावे आणि घरी थांबावे। ओके, आपण बघतोय की नाशिकच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री या स्वतः या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत। रस्त्यावर त्या पाहणी करता आहेत। त्यांच्या समवेत उपमहापौर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्या ज्या भागांमध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, खड्डे पडलेले आहेत, वाहतूक कोंडी झालेली आहे, त्या ठिकाणी महापालिका आयुक्त ज्या आहेत त्या स्वतः अधिकाऱ्यांना सूचना करतायत। शाळेंच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शाळा ज्या आहेत त्या आज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यासोबतच आवश्यकतेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन महापालिका आयुक्त खत्री यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।